कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले की आम्हाला दिल्लीमधून वृंदावनमध्ये पोहोचायला संध्याकाळी 5 वाजलेले। मग आजचा दिवस तर का वाया घालवायचा म्हणून आम्ही सगळे झालो आणि चेंज करून आसपासच्या थोड्या मंदिरांचं तरी दर्शन करता येईल म्हणून बाहेर निघालो। आणि हॉटेलमधून बाहेर गेल्यानंतर हे कळालं की तुम्ही स्वतःची गाडी घेऊन वृंदावनमध्ये कुठंच फिरू शकत नाही, कारण वृंदावनमधील भरपूर लोकांचा उदरनिर्वाह रिक्षावरतीच चालतो। त्याच्यामुळे वृंदावनमध्ये कुठं जरी तुम्ही जाणार असाल तरी तिथून तुम्हाला रिक्षामधूनच प्रवास करावा लागतो। तिथून आम्ही सुरुवातीला पोहोचलो यमुना घाटावरती। असं म्हणतात की बाकी बिहारी मंदिरामध्ये शक्यतो तुम्हाला कृष्णाचं दर्शन होतच नाही, आणि जर तुम्हाला कृष्णाचं दर्शन घडलंच नाही आणि इथं येऊन तुम्ही यमुना नदीचं दर्शन जर केला तर असं म्हणतात की कृष्णाचं दर्शन केल्यासारखंच होतं, कारण कृष्णाला यमुना नदी खूप जास्त प्रिय होती। आणि जेव्हा आम्ही सगळ्याजणी यमुना नदीच्या जवळजवळ जात होतो ना, खरंच असं वाटत होतं की लहानपणापासून आपण ज्या स्टोऱ्या पाहिल्या आहेत ना की यमुना नदीमध्येच कृष्णानं कालिया नागाचा वध केलेला, आणि ते सगळं आपण स्वतःच्या डोळ्यांना आता पाहत आहोत। हे पाहून खरंच खूप आनंद होत होता। तिथून आम्ही राधारमण मंदिराकडे निघालो, आणि असं म्हणतात की राधारमण या मंदिरातील मूर्ती कोणी घडवलेली नाही तर ती प्रकट झालेली मूर्ती आहे, आणि या मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव प्रत्येकाला वेगवेगळे दिसतात। कुणाला हसताना त्यांचे छोटे छोटे दात दिसतात तर कुणाला ते शांत स्वरूपात दिसतात, आणि मूर्ती एवढी छोटी आहे ना की बहुतेक जणांना मूर्तीचं दर्शन घडतच नाही। आणि जेव्हा आम्हाला मूर्तीचं दर्शन झालं ना तेव्हा खरंच खूप धन्य झाल्यासारखं वाटलं। तुम्हाला माहिती आहे का, त्यावेळेस त्या मंदिरामध्ये हेमा मालिनी दर्शनासाठी आलेल्या, त्यांना पण खूप जवळून पाहायला मिळाले। रात्रीचे 9 वाजलेले आणि इथे सगळे मंदिर 9:30ला म्हणजे बंद होतात। जर नशिबात असेल तर बाकी बिहारींचं दर्शन आज घडेलच म्हटलं, सगळेजण रिक्षा पकडलो आणि बाकी बिहारी मंदिराकडे निघाले। असं म्हणतात की सगळ्यात भयानक गर्दी बाकी बिहारी मंदिराजवळ असते, आणि खूप भयानक गर्दी होती सुद्धा। आणि असंही म्हणतात की देवाचं दर्शन डोळे उघडे ठेवूनच घ्यावं लागतं, डोळे बंद करून नाही, कारण तिथे मिनिटाला देवासमोर पडदा करतात। असं का की प्रेमाने एकटाक देवाला निहारलं ना की असं म्हणतात देव त्यांच्यासोबत निघून जातो। आमच्यासोबत ज्योती दिदी होत्या ना, त्यांची एक बेस्ट फ्रेंड वृंदावनमध्ये राहत होती, आणि त्यांना जेव्हा कळाल ना आम्ही वृंदावनमध्ये आलोय, त्यांनी आम्हाला जेवणासाठी घरीच बोलावलं। आणि आम्ही 6 जणी होतो आणि कशाला उगीच त्रास म्हणून आम्ही सगळ्याजण नाहीच म्हणत होतो, पण त्यांनी एवढा आग्रह केला ना की आम्हाला सगळ्यांना त्यांच्या घरी जावं। खरं तर त्यांच्या घरी जायला आम्हाला खूप जास्त लेट झाला, संध्याकाळी 10:30 वाजलेले, आणि त्यांच्या घरातले सगळेजण आमचीच वाट पाहत होते। त्यांच्या घरी गेल्यानंतर आम्हाला डायरेक्ट त्यांनी जेवायलाच वाढलं, आणि जेवण तर खूपच अप्रतिम होतं, आणि जेवणासारखे त्यांच्या घरातले सगळे पण। आणि थोडा वेळ बसलो, गप्पा मारल्या, आणि संध्याकाळी 11:30 वाजलेले आम्ही हॉटेलकडे निघालो। तर चला, आजसाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।